घटना अशी घडली. लहान बंधूचे लग्न होईल होतं 1.5 वर्ष, 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं लग्नाला. ते आम्हाला फारकती मागत होते. वडील त्यांना द्यायला तयार होते पैसे. मुलगा नांदायला तयार होता, पण ते आम्हाला म्हणायचे आम्हाला नाही पाठायचे, आम्हाला फारकती पाहिजे. तर मग आम्ही त्यांना द्यायला तयार झालो. ते आम्हाला म्हणे 5 लाख रुपये द्या. तर 3 लाखात तडजोड असं चालू होतं. 3 लाख रुपये द्यायचे. मग त्यांना पैसे देण्यासाठी बी आणून ठेवते. ते आम्हाला हर वेळेस असं म्हणायचे द्या पैसे, द्या पैसे. पाटील म्हणायचं, वडील म्हणायचे का गावातले काही आम्हाला पंच ते आणून आम्ही काही पुरावा सहित आम्ही तुम्हाला पैसे देतो. ते म्हणायचे नाही आम्हाला हातावर पैसे पाहिजे. ह्या वादावादामुळे ते एक दिवस सकाळीच आले आणि डायरेक्ट इथं हाणमार चालू केली त्यानं. इथं मारलं, डिझेल टाकून चेतून दिलं आणि गावात गाडीत टाकून नेऊन गावात मारलं. किती जण होते? 9 जण. काय काय केलं ते नेमकं? कसे आले आणि काय म्हणाले आले? बोलेरो मध्ये आले. ते डायरेक्ट मारायला चालू केलं त्यानं. आणि लगेच चेतून आणि ते आम्ही आमचे बारीक पोरं घेऊन त्यांना झोपेल होते. झोपेतून ओढून दोघं नरबायकून ते आम्हाला बी धावले. पण आम्ही त्यांना जीव वाचविला. आमचा जीव म्हातारा म्हणजे वाचवला. ते डायरेक्ट भेडे ते मारायला काही विचारच नाही गेला त्यानं मागचा पुढे. आणि म्हाताऱ्याला ओढीत बोलेरो मध्ये नेऊन गावात भर चौकात मारलं. ते नेमकं कारण काय होतं या गोष्टी? कारण हेच ना, आता ते आम्हाला हे मागत होते, पैसे मागायचे, आम्हाला नाही पाठायचे म्हणे. लग्नाला किती वर्ष? 1.5 वर्ष. किती वर्ष किंवा महिने आता? ती 1 वर्ष राहिली ना. 1 वर्ष? दिवाळीपासून तिकडे गेली ती. तुमच्याकडे किती दिवस राहिले? 1 वर्ष राहिली. 1 वर्ष. हो. नेमकं असं काय कारण झालं की तिला एक राहावं वाटतं त्यातनं एवढं वाद? ते हमेशा भांडणच करायची ना ती. कशामुळे? त्यांचे वाद कशावर भांडणं करायची. मग नाही जमायला लागलं, नाही पटायला लागलं, मग ते आम्हाला म्हाताऱ्यानं अलग अलग करून दिलं. तरी बी त्यांचे भांडणं चालले. मग त्यांचं असं पुढे हे पैसे मागायला लागले. ते आम्हाला नाही पाठायचे. मग म्हातारे वडील द्यायला बी तयार झाले. पैसे आणून ठेवले. त्यांना द्यायचे तर फक्त एवढाच विषय, ते पण दुसरे पंच आणा त्यांच्या सहाय्या करून तुम्हाला पैसे देऊन टाकीतो. तुमच्या वडिलांना मारहाण केली, कुठे केली आणि तब्येत कशी आहे? तब्येत सिरियसच आहे अजून. हे दोन्ही हात बी फ्रॅक्चर व्हायले. भरपूर मार आहे त्यांना. कुठे सध्या? हॉस्पिटलला आहे. पोलीस येऊन गेले? पोलिसांनी काय सांगितलं? नाही आले पोलीस अजून. इथं आले पंचनामा करून आले. पोलीस म्हणते ते फरार आहे. शोध चालू आहे. आमची मागणी आता हे आमचे एवढे नुकसान झाली, ते झाली, त्याचं आमचं काहीतरी परिचित झालं पाहिजे ना. आम्हाला आज अंगावरले कपडे आम्हाला राहायला नाही, काही जेवायला सुद्धा काही हे राहिलेलं नाही. आमच्या वडिलाची तब्येत सिरियसच आहे. काय नाव आपलं? अमोल साळुंखे, बालगाव. आपल्या हॉटेलमध्ये एका 17 वर्षीय वृद्धाला मारण्यात आलेलं आहे. नेमकं काय घटना आहे आणि काय दाखल करण्यात आलेलं आहे आपल्याला? 28 तारखेला आम्हाला सकाळी माहिती मिळाली की एका वृद्धाला भालगाव या गावी, शिल्लेगाव पोलीस स्टेशनच्या आधीच भालगाव या गावी मारहाण करण्यात आलेली आहे. त्या दृष्टीने आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी स्टाफ पाठवल्यानंतर मी स्वतः गेलो. तर परिस्थिती अशी होती, त्या वृद्धाला 2 मुले होते. त्याच्यापैकी दोघांचेही लग्न झालेले आहे. लहान मुलाची पत्नी नांदत नाही मागच्या काही दिवसापासून आणि त्यांचा काही कोर्टामध्ये वाद चालू होता. त्या वादामध्ये त्यांची आपसात बाहेर पाहुण्यारावळ्यात तडजोड झाली की 5 लाख रुपये द्या आणि प्रकरण कायमचं संपवून टाका. त्या दृष्टीनं त्याची चर्चा झालेली होती. मात्र यांनी 5 लाख रुपये आम्ही कोर्टामार्फत देतो असं धुमाळांचं मत होतं. ज्यांना मारहाण ज्यांनी मारहाण केलेली आहे ती त्यांचं मत होतं की आमच्याजवळ पैसे द्या, कोर्टामार्फत देऊ नका. आणि याच्यामध्ये शाब्दिक त्यांचे एक तंटा झाला आणि अचानकच 28 तारखेला सकाळ हे मुलीकडचे लोक आले जीप आणि मोटरसायकलने. हा वृद्ध एकटाच शेतात होता, मुलगा नव्हता. तो ज्याच्याबरोबर लग्न झालं तो मुलगा बाहेर होता आणि हा वृद्ध एकटा असताना त्याला मारहाण केली. घरात चूल पेटलेली होती, त्या चुलीतले लाकडं घेऊन पूर्ण घरात टाकले, जेणेकरून त्या घरात आग लागली आणि पूर्ण घर पेटलं. आणि त्या वयस्कर व्यक्तीला उचलून गावात आणले आणि गावात सुद्धा त्याला मारहाण केलेली आहे.
एकंदरीत हा चुकीचा प्रकार होता म्हणून 9 जणांविरुद्ध त्यांनी फिर्याद दिल्याप्रमाणे 9 जणांविरुद्ध आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये घर जाळणे, गंभीर दुखापती, गैरकायदेची मंडळी वगैरे जमवणे या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीचा शोध चालू, मारहाण केल्याबरोबर आरोपी निघून गेलेली, अद्याप अटक नाही, शोध चालू आहे.